थट्टा मस्करी तू करतोयस यश. नाही सिरियसली तू करतोयस. एकदा जरी डोकं शांतपणे ठेवून विचार केला असतास ना तर आता जे तू वागतोयस ना ते तू केलं नसतं. समीर प्लीज यार बस कर. मला एक सांग, तू कोण आहेस? तू कोण आहेस? बिझनेसमॅन आहेस ना. केबिन मध्ये बसून एक सही करून हजारो लोकांच्या आयुष्याचा तू निर्णय घेतोस, बरोबर घेतोस ना. एखादं प्रोडक्ट लॉन्च करताना त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय हाही विचार करतोस, करेक्ट? अरे मग स्वतःच्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेताना तू स्वतःचा विचार नाही करू शकत? समीर या वेळेला मी फक्त नेहा आणि परीचा विचार करणार आहे, दॅट्स इट. अरे मी तेच म्हणतोय यश, परी आणि नेहाचाच विचार कर, पण तो तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू कर ना. अरे तुझ्या भावना, तुझ्या फिलिंग्स कुठे आहे त्याच्यामध्ये? समीर मला असं वाटतोय माझ्या मित्राशी बोलते, पण तुला जर का तेच परत बोलायचं असेल ना देन लेट्स नॉट टॉक यार. आपण किती वेळा बोललो या विषयावर. ठीक आहे, मग काय विषयच संपला. फाईन, तुला जे हवं ते तू कर. बाय. समीर तुमचा तो नवरा आमचे पैसे घेऊन पळून गेला. आधी पटेल साहेबांचे पैसे टाक, आता घर खाली कर. मॅडम, मालकांची ऑर्डर, पूर्ण पैसे दिल्याशिवाय मी औषध नाही देऊ शकत. अगं दे ना लवकर इंजेक्शन. तू रोज काय रडते गाई? दूसरा इंजेक्शन. तू स्ट्रॉंग गर्लची आहेस ना. हो, डायबेटिक पेशंटने दिवसभर खाल्लं नाही तर खूपच गंभीर परिणाम सोसावे लागतात. तिच्या खाण्यापिण्याची अजिबात हेळसांड होऊ देऊ नका. लग्न करायचं नाही म्हणतेस? मग काय करायचंय तुला? तुझा नवरा सगळं लुबाडून गेला. या परांजपेला लाथाडून ना तू चूक करतेस. एकट्या बाईकडे लोक कशा नजरेने बघतात माहिती ना तुला? हे परांजपे अंकल आपल्या इंटरव्ह्यू मध्ये पास झालेत. ते आपल्या घरात बाबा म्हणून राहू शकतात. आता मगाशी यश म्हणाला शेवटचा निर्णय मला घ्यायचा आहे. पण तूच सांग मला काय करू. सांग ना मला काय करू. का वेळ आणली अशी माझ्यावर तू? माझी परीक्षा पाहण्यासाठी तू प्रत्येक वेळेला माझ्यावर संकट आणतोस आणि प्रत्येक वेळेला मी त्या संकटाच्या सामोरी जाते. का? कारण मला हा विश्वास आहे की उद्याचा दिवस आजच्या दिवसापेक्षा नक्की चांगला असेल. आणि याच विश्वासावर मी प्रत्येक दिवस हसत खेळत काढते. प्रत्येक परिस्थितीशी दोन हात करते. पण आता खरंच नाही होते माझ्याच्याने. खरंच नाही होते. मला कळून चुकले. मी कितीही प्रयत्न केले ना तरी मी कमीच पडतीये. माझ्या परीला जेव्हा माझी गरज असते ना तेव्हा मी नसते तिच्या सोबत. तिचं भविष्य आणि माझं आयुष्य सुधारण्याच्या नादात मी फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावत बसली.
मला आधी असं वाटत होतं की मला ती आणि तिला आम्ही खुश होते एकमेकांसोबत, आम्हाला कोणी नकोय. पण नाही, माझं चुकलं. तिला तिच्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणीतरी आणखीन हवंय. आता तूच सांग, मी काय करू देवा, काय करू मी या परिस्थितीला? अशीच लढत राहू की परी म्हणते तसं? सांग मला, तुम्ही काय करू? सांग ना मला, तू मी काय करू? सांग ना, काय करू? सांग मला, तू काय करू? मी काय करू? मी यश, बराच वेळ लागला रे. नेहा अजून बाहेर नाही आली. तू जरा जाऊन बघतोस का? म्हणजे काय एवढा वेळ लागतोय ते आपल्याला कळलं पाहिजे ना. यार रडू नकोस प्लीज. प्लीज रडू नकोस नेहा. तुझा जो काय निर्णय आहे तो मला कळून चुकलाय आणि तुला सांगितलं होतं त्याप्रमाणे तुझा जो काय निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. त्यामुळे परांजपेंना किंवा काका काकूंना काय सांगायचंय त्याची काळजी नको करूस तू. मी स्वतः जाऊन त्यांना सांगेन की नेहाचा या लग्नाला हो का रे?